लोहार समाज राज्यस्तरी प्रसिद्ध गाव उद्घाटन सोहळ्यासाठी सर्वजण उपस्थित आहात। आज खरोखरच आनंद वाटतो की 30 संघटना एका ठिकाणी आले, परंतु आज ह्या कार्यक्रमाला आणि संख्या वाढती पाहिजे होते। जेवढे आपले ग्रुपवर विषय होता तेवढी संख्या दिसत नाही, परंतु ठीक आहे। आज सुरुवात झालेली आहे, उद्घाटन झालेलं आहे, आज क्रांती दिन आहे आणि खरोखरच आपण लोहार समाजाने सुद्धा क्रांती करण्यासाठी मन मोकळ्याने सगळ्यांनी राहू ही आळंदीच्या ठिकाणी मी आज सर्वांना विनंती करतो। आज वसव साहेब, मी थोडक्यात मी काही वक्ता किंवा तज्ञ नाही, थोडं रानटी भाषेमध्ये माझे 2 विषय फक्त मी राजकारणावर आणि आंदोलनावर बोलणार आहे। आज आपल्या समाजामध्ये जे थोडा गैरसमज आहे की आपला समाज नेतृत्व करू शकत नाही, आणि वेळ काही मी थोडक्यात 2 मुद्द्यात सांगतो, परंतु ही गैरसमज सगळ्यांनी काढा। आता तुम्ही मागा भाषणामध्ये सांगितलं की सोमवंशी साहेब खासदार झाले तर पोस्टवर गाडी घेतील, पण खरोखरच आज खासदारच्या वरला लोक सोमवंशी साहेबांचा आपल्या समोर दिसतोय। खरोखरच ते खासदार झाले तरी आपल्या लोहार समाजाला आनंद होईल। वसव साहेब तुम्ही सुद्धा आमदार झाला तरी आम्हाला आनंद होईल। शिंदे साहेब एखाद्या कमिटीवर गेले तरी आम्हाला आनंद होईल। लाल सर गेले तर, थोरात साहेब गेले तर सगळ्याला आनंद होईल। हे तुम्ही कुठल्याच कुणाच्याच लक्षात येत नाही की राजकारणाचा विषय तुम्ही बोलतच नाही, आणि मी बोललो तर त्याला तुम्ही उत्तर बी देत नाही। मला समजलं मी काय येणार का काय, काहीच समजलं। अहो आज सदाभाऊ असतील, पडळकर साहेब असतील, ती 1 रुपया न जाता आमदार झाले। आपल्या समाजामध्ये असं नेतृत्व तयार झालं पाहिजे की खरोखर सरकारला सुद्धा गरज वाटली पाहिजे की आपला लोहार समाज 30 ते 33 लाख आहे म्हणून सांगितलं जातं, पण एकाला सुद्धा लाडसर प्रतिनिधित्व मिळत नाही। हे आपणच थोडं नकारात्मक बोलतोय। खरोखर बरं का, मी थोडक्यात बोलणार आहे, मला ते 5 मिनिटं फक्त वेळ द्या की खरोखरच असा माणूस जर खासदार झाला तर आपल्याला वाईट वाटायची काय गरज आहे। दुसऱ्या खासदाराला आपण मतदान करताना जीवाचं रान करून पळतो का नाही। आमच्या सोलापूर जिल्ह्यामधलं एक उदाहरण आहे, ज्योतिताई वाघमारे। आज ते हुशार व्यक्ती आहेत, पण त्यांच्या घरी जर गेलं तर पत्र्याचं घर आहे। त्यांनी शिंदे साहेबांबरोबर एकदम विश्वासानं काम केलं आणि त्यांचं नेतृत्व त्यांना मान्य झालं, राज्यसभेवर खासदार म्हणून गेले। पैसा कशाला लागतोय सांगा, परंतु आपलं त्या तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे। आपण कुठल्या पक्षाला मानायला तयार नाही, आपला एक इकडे एक तिकडं हे होतं या, कुठंतरी आपल्याला नेतृत्व मान्य केलं पाहिजे आणि आपला सुद्धा खासदार आमदार झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट माझी एक प्रसिद्धीला विनंती आहे, मी आज टीसी टाकलं होतं ग्रुपवर, महेश लवार यांना जॉईन करा, पण जॉईन केलेलं दिसत नाही। मी आणि सोलापूर जिल्ह्यातले कसं आमच्या 10 लोकांचा ग्रुप आहे। आज नियुक्ती पत्र काय असतं तर स्वीकारतो, पण त्याला सुद्धा विचारात घेतल्याशिवाय मला एकट्याला निर्णय घेता येत नाही। पंढरपूरला सगळ्यांनी आम्ही आंदोलन ठेवलंय, लोहार समाजामध्ये आपण सगळ्यांनी यावं आणि आम्ही त्या ठिकाणी आळंदी या ठिकाणी आज शब्द देतो, आर्या पार आंदोलन किती का दिवस लागला। जसं जरांगे साहेब एखाद्या तरी प्रश्नाचं तिथं उत्तर जागेवर घेतात, त्यावेळेस तुमच्या पुढे आम्ही मागणी करणार नाही, तुम्हीच मंत्री महोदयापर्यंत जाणार आहे। आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीने एवढं खतरनाक आंदोलन उभा करणार आहे, त्यात जर गेलं तरी चालेल, पण आपल्या समाजाला काहीतरी न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे। त्यावेळेस तुम्हीच शिष्टमंडळ म्हणून मंत्री महोदयापर्यंत जाणार आहे, त्या आंदोलनाला बी आपण सर्वांनी सपोर्ट करावा एवढीच विनंती करतो। आणि जे आता आपलं आंदोलन नागपूरला करायचं आहे त्या ठिकाणी सर्वांनी आता 30 संघटना आहे, या 30 संघटनाच्या अध्यक्षाने 10 लोक जर घेऊन आलं 10 तर त्या विधान भवनावर एवढा धिंगाणा होऊन देवेंद्र फडणवीस साहेब बोलवून घेते की लोहार समाजाचे काय प्रश्न आहे। कुठं तर आपण 2-4 जण जातोय, त्याचा कुठं हिरवी उमटत नाही। त्याच्यामुळे आपली खरोखरच आज अवस्था अशी झालेली आहे, प्रत्येक अध्यक्षाने येताना 10 लोक आणवती, तुम्ही मार्गदर्शन करावं आणि गुन्हा काहीच होत नाही। मी 5-6 लाडसर आंदोलन केले, मी फुगीरवाने सांगत नाही, माझी एवढी लोक एक बी केस नाही, एक सुद्धा केस नाही आला। आणि जज साहेबांना विनंती करतो, तिथे गेलं का नाही साहेब, नाही पुन्हा नाही करणार, सॉरी एवढी बार मी माझ्या समाजासाठी सोडून देतो जज सुद्धा।
माझ्यावर एक सुद्धा आणि कुठला गुन्हा दाखल नाही, एक सुद्धा दाखल नाही. माझी लकच आहे जीवनात तशी, आणि एक सुद्धा गुन्हा दाखल नाही. आणि जरी झाला तरी लगेच नोटीस देते, ते सोडून देते, ते असा बी काय त्यात विषय नाही. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, जे तुम्ही सांगता ते मी आधीच मानायला तयार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि खरोखर तुम्ही ओसर साहेब, तुम्हाला एक माझी वैयक्तिक विनंती आहे, तुमचं पालकमंत्र्यांची संबंध आहे. ज्या वेळेस आपली समिती तिथे जाणार आहे त्यावेळेस एक माझी सोलापूर जिल्हा कमिटीवर निवड करण्यासाठी आपण सर्वांनी सहमतीनं विनंती करावी, आणि त्या कमिटीवर सहज घेते ते. माझी विनंती आहे, तुमचं पालकमंत्र्यांशी संबंध आहे, सगळे मिळून जर आग्रहाची विनंती केली, होईल नाही तर नाही होईल, पण एखाद्या कमिटीत मला राजकारणाचा नाद आहे, त्यात काही पैसे मिळवायचे नाही, पण आपल्याला त्या कमिटीवर गेलं तर आमदार खासदाराशी संपर्कात राहून आपण सभागृहापर्यंत आपल्या समाजाच्या मागण्या पोच करू शकतो. माझी एवढी सगळ्यांनी विनंती मान्य करा. मी सगळ्यांचा बारका म्हणून कार्यकर्ता तेवढे एक देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करा, नियोजन समिती माझी नियुक्ती करण्यासाठी होईल नाही तर नाही, तुम्ही विनंती करावी एवढी माझी विनंती. आणि हेतून वर जे आपण आदेश करतात ते मी काम करायचं एवढं बोलतो आणि माझं भाषण संपवतो.